शासनाने 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करावा, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेला शासन निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजच्या सुमारास शिरपूर तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली। त्यानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। हे निवेदन नायब तहसीलदार पंकज मगर यांनी स्वीकारले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात आधीच 250हून अधिक जातींचा समावेश असून त्यांना अद्याप पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही। अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेणे म्हणजे मूळ ओबीसींवर अन्याय आहे। भारतीय राज्यघटनेत सामाजिक आणि राजकीय न्यायाची तरतूद असून नव्या जी.आर.नुसार मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व केवळ त्यांच्याचकडे जाईल। त्यामुळे ओबीसी समाज केवळ मतदानापुरताच मर्यादित राहील। सगळे सोयरे किंवा सरसकटपणा हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण हाच निकष आहे। या निकषांनुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र नसतानाही शासनाने जी.आर. काढला आहे, त्यामुळे तो तात्काळ रद्द करावा। तसेच ओबीसींच्या हक्कांना धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ओबीसी प्रवर्गातील विविध समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय समता परिषद शिरपूर व सर्व ओबीसी समाज शिरपूर शहर व तालुका सर्व समाज बांधवांतर्फे आज तहसीलदार नायब तहसीलदार पंकज मगर मॅडम यांना आपल्या सर्व भावनांचे ओबीसी मागण्यांचे निवेदन या ठिकाणी आपल्यातर्फे देण्यात आलेलं आहे। ओबीसी समाजाच्या ह्याच्यात दुसऱ्या समाजाला आरक्षण देऊ नये ही मागणी पहिल्या दिवसापासून माननीय ओबीसी नेते छगन भुजबळ व सर्व ओबीसी नेत्यांनी मागणी शासनाकडे लावून धरली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ओबीसी समाजाची कुठलीही हरकत नाही, उलट ओबीसी समाजाने मागणी केली आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, परंतु त्यात ओबीसी समाजाच्या हक्कातून देण्यात येऊ नये ही मागणी पहिल्या दिवसापासून लावून धरली आहे। तरी देखील शासनाने 2 सप्टेंबर रोजी जो जी.आर. काढला आणि ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केली, तो जी.आर. तात्काळ रद्द करण्याची अशी मागणी संपूर्ण ओबीसी समाजातून राज्यभरातून मागणी होत आहे। आणि तो जी.आर. रद्द न झाल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत आहोत।